नमस्कार. मी पंडित अमोघ कुलकर्णी. खरंच पुढचे 30 दिवस, पुढचा 1 महिना तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे निर्णय घेण्याची किंवा शुभ कार्य करण्याची वेळ आहे की नाही? घरातल्या ज्येष्ठांकडून तुम्ही ऐकले असेल, "बाळा, आता महिनाभर काही महत्त्वाचे काम करू नकोस. आता खरमास किंवा मलमास सुरू होत आहे." पण तुम्हाला खरं कारण माहीत आहे का, की खरमास संपल्यावरही म्हणजे 14 जानेवारी नंतरही लग्न, गृहप्रवेश किंवा मोठे शुभ कार्य का करता येणार नाहीत? ज्योतिषशास्त्राचं एक मोठं रहस्य यामागे दडलेलं आहे. पुढचे 52 दिवस खरंच तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्त्वाचे निर्णय थांबवावे लागणार आहेत. माझ्या प्रिय दर्शकांनो, खरमास, ज्याला आपण मलमास किंवा धनुसंक्रांती म्हणतो, तो 16 डिसेंबर 2025 सकाळी 4:26 सूर्यदेव धनु राशीत प्रवेश करताच सुरू होत आहे. आणि हो, हा काळ पूर्ण 1 महिना म्हणजे 14 जानेवारी 2026 दुपारी 3:13 पर्यंत चालणार आहे. पण इथेच ट्विस्ट आहे. खरमास म्हणजे काय? जेव्हा नवग्रहांचे राजा सूर्य देवगुरु बृहस्पतींच्या धनु किंवा मीन राशीत येतात, तेव्हा खरमास लागतो. शास्त्रानुसार जेव्हा सूर्य गुरूंना भेटायला त्यांच्या घरी जातात, तेव्हा त्यांचा म्हणजे सूर्याचा तेज थोडा कमी होतो. परिणामी शुभ कार्याचे कारक असलेले गुरु आणि सूर्य या दोघांचीही शुभ ऊर्जा कमी होते. त्यामुळे या काळात केलेले शुभ कार्य निष्फळ ठरतात. म्हणूनच आपण विवाह, मुंज, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय किंवा मोठी गुंतवणूक करत नाही. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट ऐका. खरमास 14 जानेवारीला संपेल, पण मांगलिक कार्यांवरील बंदी लगेच उठणार नाही. याचे कारण आहे शुक्र ग्रह. 12 डिसेंबर 2025 पासूनच शुक्र ग्रह अस्त झाला आहे. शुक्र म्हणजे प्रेम, सौंदर्य, दाम्पत्य सुख आणि विवाहाचा कारक ग्रह. जेव्हा शुक्र अस्त होतो, तेव्हा त्याची शुभ ऊर्जा पूर्णपणे क्षीण होते. आणि मित्रांनो, हा शुक्र ग्रह तब्बल 52 दिवसांसाठी अस्त राहणार आहे. म्हणजे शुक्र ग्रह 1 फेब्रुवारी 2026ला पुन्हा उदय होईल. त्यामुळे विवाह आणि इतर मांगलिक कार्यांची खरी सुरुवात 1 फेब्रुवारी नंतरच होणार आहे. या खरमासात तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे याबद्दलची खास माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमच्या राशीसाठी हे 30 दिवस कसे असतील याची अचूक माहिती मिळवण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुमचा प्रत्येक सबस्क्राईब माझा उत्साह वाढवतो आणि मला तुमच्यासाठी अजून चांगली माहिती आणायला प्रेरणा देतो. मग या कठीण काळात आपण काय करावे? खरमास हा आत्मचिंतन आणि देवाच्या पूजेसाठी दिलेला बोनस काळ समजा. दान पुण्य करा, गरजूंची मदत करा, साधे धार्मिक विधी चालू ठेवा. या नियमांमुळे तुमचे चांगले कर्म वाढतील आणि खरमास संपल्यावर तुम्हाला मांगलिक कार्यांमध्ये नक्कीच अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. लक्षात ठेवा, शुभ कार्यांची खरी सुरुवात 1 फेब्रुवारी 2026 नंतर होणार आहे. आपण ऐकत होता पंडित अमोघ कुलकर्णी. पुन्हा भेटूया पुढील भविष्यासह.